नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या तासाला आपण नाव आणि सर्वनाम या घटकाविषयी माहिती घेतली होती. आज आपण इयत्ता 5वी मधील पान नंबर 15 विशेषण या घटकाबद्दल माहिती घेणार आहोत. बघा, विशेषण म्हणजे काय? सर्वांना माहिती आहे विशेषण म्हणजे काय. नामाबद्दल मी थोडीशी स्क्रीन शेअर करते. आपण नाम आणि सर्वनाम पाहिलेच आहे. तर आज आपण विशेषण म्हणजे काय आणि विशेषणाचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत. तर बघा, विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. आता बघा, एक उदाहरण घेऊया आपण. राधिका हुशार आहे. तर राधिका हे काय आहे? नाम. बरोबर. आहे हे काय आहे? क्रियापद. मी नंतर शिकवणारच आहे. हुशार. कशी आहे राधिका? तर हुशार. म्हणून राधिका या व्यक्तीबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगतील. म्हणजे नामाबद्दल, नाम कोणतं आहे? राधिका. राधिका नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे, म्हणून ती कशी आहे? तर हुशार. हुशार हे काय झालं? विशेषण. आता बघा, इथे अजून एक उदाहरण आहे. मी असंच देते, पुस्तकात नाहीये आपल्या. अमोलकडे काळा कुत्रा आहे. बघा बघा, इथे काय दिलेलं आहे? कुत्रा कसा आहे? कुत्रा हे नाम आहे. बघा, कुत्रा हे नाम आहे. कसा आहे कुत्रा? तर काळा. म्हणजे नामाबद्दल, कुत्रा या नामाबद्दल काळा हे विशेषण वापरण्यात आलेलं आहे, म्हणून इथे विशेषण आहे काळा. समजले सर्वांना विशेषण म्हणजे काय? तर आता आपण विशेषणाचे प्रकार अभ्यासूया. बघा, विशेषणाचे प्रकार आहेत. मराठी व्याकरणाचे विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. बघा, एक आहे गुणवाचक विशेषण, दुसरा आहे संख्यावाचक विशेषण, तिसरा आहे, म्हणजे संख्यावाचक विशेषणाचेच प्रकार पडतात, ते नंतर पाहूयात, आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. बघा, पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण. गुण म्हणजे काय? एखाद्या नामाचा एखादा विशेष गुण दाखविला जातो, त्याला म्हटलं जातं विशेषण. म्हणजे नामाचं बघा, विशेष गुण मध्ये काय काय येतं? मग त्याचा रंग येतं, रूप येतं, चव येतं, आकार येतो. ह्या सर्वांचे काय असतं? गुण सांगितलं जातं. त्यासाठी म्हटलं जातं गुणवाचक विशेषण. आता इथे पहिलं उदाहरण घेऊया. हिरवे रान. रान कसे आहे? तर हिरवे. रान हे नाम आहे आणि हिरवे हे विशेषण आहे. दुसरं उदाहरण आहे शुभ्र ससा. ससा कसा आहे? शुभ्र. ससा हे काय आहे? तर नाम आहे, आणि शुभ्र हे काय आहे? तर विशेषण आहे. शुभ्र हे विशेषण आहे. पुढचं तिसरं उदाहरण आहे निळे आकाश. इथे आकाश काय आहे? तर नाम आहे, आणि आकाश कसे आहे? निळे. निळे हे काय झालं? विशेषण झालं. तर बघा, अशा पद्धतीने म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये हुशार कावळा, मग तुम्ही सांगा स्वतः, कावळा हे काय झालं? नाम झालं, आणि विशेषण कोणतं आहे? तर हुशार. आंबट बोरे. बोरे कसे आहेत? आंबट. बोरे हे नाम आहे, आणि बोराबद्दल विशेष माहिती सांगितलेली ती आहे आंबट. समजले सर्वांना? विशेषणाचा दुसरा प्रकार आहे संख्यावाचक विशेषण. आता मी ज्या विशेषणाचा उपयोग नामांची संख्या दर्शवण्यासाठी केला जातो. आणि नामांची संख्या मग काय येतं बघा, तर त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, 1, 2, 3, मग या संख्यावाचक विशेषणामध्ये पण सुद्धा संख्यावाचक विशेषणामध्ये सुद्धा त्याचे प्रकार आहेत. बघा, 4 प्रकार आहेत. एक आहे गणनावाचक. गणनवाचक विशेषण. मग काय? 2, दोघे, 5, पाऊण, पाव, अडीच हे गणनवाचक विशेषण आहे. क्रमवाचक म्हणजे तो पहिला नंबर आला, त्याचा पहिला नंबर आला, दुसरा नंबर आला, आता हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हे काय आहे? क्रमवाचक आहे. तर आवृत्तीवाचक म्हणजे काय? दुप्पट, तिप्पट, चौपट, दुहेरी. आणि पृथकत्ववाचक विशेषण म्हणजे 3, 3, 4, 4, 5, 5, 1, 1 असं जे आहे त्यांना म्हटलं जातं पृथकत्ववाचक विशेषण. आणि तिसरा आहे आपला बघा, आणि अजून एक पाचवा अनिश्चित संख्या विशेषण. म्हणजे काय? तिथे संख्यांची अशी अनिश्चित असतात, ते निश्चित संख्या सांगितली नाही. काही, थोडे, सर्व, इतर असा वापर केला जातो. त्यानंतर तिसरा विशेषणाचा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय?
तर सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं. मग आता सर्वनामापासून कोणते बघा, सर्वनामे मी, तू, हे, कोणते असते सर्वनाम तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर बघा आता त्यांना म्हटलं जातं नामापासून तयार केलेल्या विशेषणांना नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं. आता आपण पाहूयात, आता इथे प्रश्न आहे आपल्याला बघा पान नंबर 15 वर, मुलगी या शब्दासाठी कोणते विशेषण लागू पडेल? धूर्त, गोड, सुंदर की लबाड? सुंदर मुलगी. आपण काय म्हणतो? धूर्त, कोल्हा. मग इथे मुलगी या शब्दासाठी कोणतं विशेषण लागू पडेल? तर पर्याय क्रमांक 3 सुंदर. खालील प्रश्न दुसरा आहे, खालील वाक्यातील विशेषण ओळखा. आता वाक्य दिलेलं आहे, कार्यक्रमाला पुष्कळ लोक जमले होते. मग कोणतं विशेषण येईल बरं? पुष्कळ. पुष्कळ मग हे यामध्ये काय आहे? संख्या दाखवलेली आहे बघा, त्यामध्ये पर्याय दिले जमले, होते, पुष्कळ, लोक. तर मग ऑप्शन नंबर 3 पुष्कळ. सुवासिक या शब्दाची जात कोणती? सुवासिक हे सर्वनाम आहे, नाम आहे, क्रियापद आहे की विशेषण आहे? तर काय येणार आहे सुवासिक? तर सुवासिक या शब्दांचं, सुवासिक हे फुले, फुले कशी असतात? सुवासिक असतात, हो की नाही? तर सुवासिक हे काय झालं? विशेषण झालं. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायातील शब्द व विशेषण यांची अचूक जोडी निवडा. पर्याय आहे बघा, शब्द आणि विशेषण. शास्त्र, शास्त्रज्ञ. कोल्हापूर, कोल्हापुरी. श्रवण, श्रवणीय. पैठण, पैठणी. आता आपल्याला कोणतं येईल बरं, सांगा बरं तुम्ही, कोणतं पर्याय क्रमांक बरोबर येईल? हा समाज श्रवणीय आहे, म्हणजे कोणतं विशेषण येणार आहे? अचूक जोडी कोणती येणार आहे? तर श्रवण, श्रवणीय. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5 आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वांना माहिती आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर विशेषण. आता पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नात नामासाठी पर्यायातील अचूक विशेषण होता. नाम आपल्याला काय दिलेलं आहे? नाम दिलेलं आहे. मग नामासाठी कोणतं विशेषण येणार आहे ते विशेषण आपल्याला ह्यातून शोधून द्यायचं आहे. बघा, पहिला प्रश्न नाम आहे सूर्य. मग आता सूर्यासाठी कोणतं विशेषण येईल बरं? पर्याय आहे तापट, तेजस्वी, भाजका की लांब. मग सूर्य कसा असतो? तापट, तेजस्वी, भाजका की लांब? अगदी बरोबर, तेजस्वी. सूर्य कसा असतो? तेजस्वी. आता पुढे दिलेलं आहे कपाट, हे नाम दिलेलं आहे. मग कपाटासाठी काय विशेषण येईल बरं? रसदार कपाट, खडक कपाट, लाकडी कपाट की आळशी कपाट? सोपं आहे की नाही? पर्याय क्रमांक 3 कपाट कसे आहे? तर लाकडी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 8 थंडी. मग कशी असते थंडी? कडक थंडी, बोचरी थंडी, सोनेरी थंडी की छान थंडी? कशी असते सांगा बरं? थंडी कशी असते? कडक थंडी, छान थंडी, बोचरी थंडी की सोनेरी थंडी? विचार करा आणि मला सांगा. कडक थंडी. कशी पडलेली आहे? तर कडक थंडी. प्रश्न 9 आहे फुलपाखरे. मग कसे असतात फुलपाखरे? टपोरी फुलपाखरे, आळशी फुलपाखरे, उंच फुलपाखरे की रंगीबेरंगी फुलपाखरे? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4 रंगीबेरंगी फुलपाखरे. प्रश्न 10 आहे पडदा. मग पडदा कसा असतो? रुपेरी पडदा, मटका पडदा, फटका पडदा की लबाड पडदा? अगदी बरोबर, रुपेरी पडदा. यानंतरचा प्रश्न आहे रिकाम्या जागी. सर्वांनी पुस्तक काढायचं असे पान नंबर 16. रिकाम्या जागी खालील पर्यायातून योग्य विशेषण निवडा. प्रश्न 11 आहे, आता विशेषण निवडायचं आहे. ऊसाच्या शेतामध्ये
टिंब टिंब कोल्हा शिरला. मग कोल्हा कसा असतो? लबाड, सुसज्ज, सुकुमार की चवदार? अगदी बरोबर. कसा असतो कोल्हा? लबाड. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 12वा आहे. सुरेखा डॅश डॅश गायन करते. सुरेख गायन करते, सुरेल गायन करते, सुकुमार गायन करते की सौदे गायन करते? सुरेल. म्हणजे कसं? सुरेल, सुरेल गायन. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर खालील प्रश्न आहे. खालील प्रश्नातील विशेषण नसणारा पर्याय निवडा. 13वा प्रश्न आहे. सुकलेली, गर्द, सावली, पिवळी. याच्यामध्ये कोणता विशेषण नाहीये बरं? गर्द. कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक पण गर्द झाडे म्हणतो, सुकलेली भाजी म्हणतो, सुकलेली फळे म्हणतो, पिवळी धमक हळद अजून. तर कोणता पर्याय येणार आहे? सावली. सावली हे काय आहे? नाम आहे. प्रश्न 14वा आहे. आता आपल्याला विशेषण नसणारा पर्याय निवडायचा आहे. नामवंत, कोऱ्या, प्रदर्शन, तांबूस. मग इथे कोणता पर्याय येणार आहे बरं? नामवंत, कोऱ्या, प्रदर्शन की तांबूस? अगदी बरोबर. प्रदर्शन हा विशेषण नसणारा पर्याय आहे. प्रश्न 15वा आहे. पायरी, गाणारी, हसरी, लाजरी. मग इथे कोणता विशेषण नसणारा पर्याय येणार आहे बघा बरं? अगदी बरोबर. पायरी, गाणारी त्याला नाम लावू शकतो आपण, हसरी, लाजरी. पण पायरी हे विशेषण नाही. पुढचा प्रश्न आहे. खालील प्रत्येक प्रश्नातील विशेषण असणारा पर्याय निवडा. आता आपल्याला काय विचारलंय? 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शन मध्ये विशेषण असणारा पर्याय निवडायचा सांगितलेला आहे. मग कोणता आहे विशेषण असणारा पर्याय? खिडकी, भावकी, रांगोळी की लाडकी? कोणती आहे? अगदी बरोबर. काय आहे? रांगोळी. सॉरी, विशेषण असणारा विचारले आपल्याला. लाडकी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 17वा आहे. ओढाळ, झोपडी, कपाळ, दुकान. बघा इथे कोणता विशेषण असणारा पर्याय येणार आहे? ओढाळ. बघा, कपाळ, दुकान, झोपडी हे सर्व काय आहे? तर नामे आहे. प्रश्न 18वा आहे. कापणी, बोलली, खेळणी की देखणी? आता सांगा बरं कोणतं विशेषण आहे इथे? अगदी बरोबर. देखणी, बाहुली. 19. एक नवनवीन, तुला, पुस्तके की मत्सर? मग ह्यापैकी 4ही पर्यायातील कोणता विशेषण असणारा पर्याय आहे? तुला, पुस्तके, मत्सर. तुला हे काय आहे? सर्वनाम. पुस्तके हे काय आहे? नवीन आहे. मत्सर काय आहे? नवनवीन पुस्तके. मग कोणता येणार आहे? 19 पर्याय क्रमांक 1. 20वा आहे. सुंदर, मुलगी, कविता, दाम्पत्य. मग कोणता येणार आहे? सुंदर. सुंदर हे सर्वनाम आहे. तर पुढील प्रश्न आहे. पोहणे हा सर्वांग सुंदर. आता हे पुढचे प्रश्न प्रकार 1 मिनिट क्रियापदाशी संबंधित आहे. आता क्रियापद म्हणजे काय? सर्वांना माहिती आहे क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे क्रियादर्शक शब्द. मग क्रियादर्शक शब्दामध्ये काय येतं क्रियापदाचे? वाक्याचा. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. मग काय असतं? आता आपल्याला बहुतेक वेळा काय वाटतं? क्रियापद म्हणजे आता बघा उदाहरण घेऊया आपण. मी आंबा खातो. मग इथे कोणती क्रिया केलेली आहे बरं? खाण्याची. अगदी बरोबर. मी आंबा खातो म्हणजे इथे खाण्याची क्रिया केलेली आहे. मी अभ्यास करतो. कसली क्रिया केलेली आहे? अभ्यास म्हणजे करतो. मी सरबत पितो. इथे कोणती क्रिया चालू आहे? पितो म्हणजे पिण्याची. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद
म्हणतो. मग आपल्याला सहसा असं वाटतं की क्रियापद हे काय होतं, वाक्याच्या शेवटी. खो खो खेळतो, पाणी पितो, व्यायाम करतो, हेच शेवटी जो आलं तर आपण काय म्हणतो, हे काय आहे, क्रियापद. पण कधी कधी काय होतं, क्रियापद मध्ये सुद्धा येतं. वाक्याच्या वाक्यात मध्ये सुद्धा येऊ शकतो. आता आता त्यातील नमुना प्रश्न आपण पाहूया. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा व त्याचा पर्याय निवडा. बघा प्रश्न काय आहे, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. आता पहिला आहे, पोहणे हा सर्व पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. मग बघा आता इथे तुम्ही सांगायचे उत्तर. पर्याय आहे एक पोहणे, दुसरा आहे तिसरा आहे व्यायाम आणि चौथा पर्याय आहे हा. तर सांगा बरं. आता आपल्याला असं वाक्य दिल्यानंतर आपल्याला त्या वाक्यातील प्रत्येक शब्दाच्या जातीपैकी कोणत्या याच्यासाठी आलेला आहे ते सुद्धा ओळखता आला पाहिजे. मग पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. मग इथे कोणता आलाय, पोहणे आहे, व्यायाम हा, इथे कोणती क्रिया आहे बरं. आता आपण नुसतं वाक्य घेतलं, हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे आणि वाक्य पूर्ण होतंय का, कोणता व्यायाम काय आहे का तिथे, नाही. तर मग पोहणे हे क्रिया आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 पोहणे हे क्रियापद आहे. प्रश्न दुसरा आहे, पुढील प्रश्नात क्रियापद असणारा पर्याय क्रमांक निवडा. की गार रंगला हलका. अगदी सोपं आहे, हो की नाही. तर पर्याय क्रमांक 3 रंगला. प्रश्न तिसरा आहे, पुढील प्रश्नात क्रियापद नसणारा पर्याय क्रमांक निवडा. आता इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यातील 3 ऑप्शन हे काय आहे, क्रियापद आहे. पण एक ऑप्शन असा आहे की ते क्रियापद नाही. मिळेल, गेली, नाही आणि वस्ती. बघा, मिळेल हे सुद्धा क्रियावाचक शब्द आहे, गेली सुद्धा आहे, नाही सुद्धा आहे. मग पर्याय क्रमांक 4 वस्ती हे काय आहे, तर नाम आहे. खालील वाक्यासाठी योग्य क्रियापदाची निवड करा. रुपाली उद्या पुण्याला जाणार असेल, होती, आहे की जाईल. काय येईल बरं प्रश्न चौथावा. रुपाली उद्या पुण्याला जाणार आहे. उद्या पुण्याला जाणार असेल असं होईल का, नाही. तर पर्याय क्रमांक 3 रुपाली उद्या पुण्याला जाणार आहे. प्रश्न 5 आहे, पुढील प्रश्नातील नामासाठी योग्य असणाऱ्या विशेषणाचा पर्याय निवडा. बघा पर्याय आहे देखावा. मग कसा असतो, पोळा, रसाळ, सुंदर की रसरशीत. देखावा कसा असतो, सुंदर देखावा, हो की नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3. आता खालील वाक्यासाठी योग्य क्रियापदाची निवड करा. 6वा प्रश्न आहे, काल बाबांचा 50वा वाढदिवस. पर्याय 1 आहे माझा, 2 त्याचा, 3 होता की 4 होईल. मग काल बाबांचा काय होता हा शब्द होता. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. आमदारांची गाडी थेट गावात येऊन उभी राहिल्या, बसल्या की चालल्या. गाडी एकच आहे की नाही, मग उभी राहिली. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 8वा आहे, छोटी मोठी इंजिने आता विजेवर थांबली, चालतात, होतात की होईल. विजेवर चालतात. पर्याय क्रमांक 2. कष्ट करणारी मुले आपल्या आयुष्यात प्रगती केली, करतात, करेल की करतो. कष्ट करणारी मुले आपल्या आयुष्यात प्रगती करतात. पर्याय क्रमांक 2. माझ्या मराठीची गोडी मला, बघा पर्याय आहे डॅश डॅश अवी, वाटते, चालते, करू असणारा. कशी काही मग प्रश्न क्रमांक 10चं उत्तर वाटते. मला माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील क्रियापद ओळखून योग्य पर्यायाची निवड करा. मग कोणता आहे तो, चालत चालत त्या जंगलामध्ये गेला आणि काय आश्चर्य. क्रियापद तो चालत चालत त्या जंगलामध्ये गेला आणि काय आश्चर्य.
पर्याय 1 आहे आश्चर्य, गेला. 3 आहे चालत आणि 4था आहे काय. कोणतं क्रियापद येणार आहे ह्यामध्ये मग? गेला. पर्याय क्रमांक 2. तो चालत चालत जंगलामध्ये गेला. गेला हे काय जाण्याची क्रिया झाली म्हणून पर्याय क्रमांक 2. मधुकर तुकाराम गाथा वाचत आहे. मग काय येईल इथे? पर्याय आहे वाचक मधुकर आहे की गाथा, म्हणून काय येणार आहे पर्याय क्रमांक. तिथे गाथा झालेला आहे तिथे करेक्शन करून घ्या गाथा. तर इथलं क्रियापद कोणतं आहे 12व्याचं? तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 13वा आहे मी घरी जाण्यापूर्वी सांजवले. प्रश्न 13वा आहे मी घरी जाण्यापूर्वी सांजवले. सांजवलेच म्हणजे काय? संध्याकाळ झाली किंवा अंधार पडायला लागला, म्हणजेच इथे कोणती क्रिया आली आहे? तर क्रियापद आहे पर्याय क्रमांक 4 सांजवले. प्रश्न 14 आहे मला मुंबईला गेले पाहिजे. पाहिजे जाण्याची क्रिया झाली आहे काही, मला मुंबईला गेले पाहिजे म्हणजे इथे कोणती क्रिया आली आहे? क्रियापद आलेले पाहिजे, गेले, मला की मुंबईला? तर पाहिजे. खड्ड्यात गेली ती आज्ञा, ह्यामधील क्रियापद कोणतं आहे? गेली, आज्ञा, खड्ड्यात. किती? 1 गेली. आता पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नाच्या पर्यायातून क्रियापद असणारा पर्याय निवडा. लाच, वाच, पाच की काच. अगदी बरोबर. तुम्हाला माहिती आहे वाचन, वाचन करणे, वाचनाची वाच ही